रायगड जिल्हा परिषद आणि पनवेल पंचायत समितीची सार्वत्रिक निवडणूक 2026 येत्या 5 फेब्रुवारी रोजी होणार आहे। या निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने उमेदवारांनी मंगळवारी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल केले। माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते जय म्हात्रे तसेच राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांच्या नेतृत्वाखाली ही अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली। यावेळी उमेदवारांसोबत आमदार प्रशांत ठाकूर, राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत, पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, पनवेल पूर्व मंडळाध्यक्ष भूपेंद्र पाटील, नगरसेवक शशिकांत शेळके, नगरसेविका प्रतिभा भोई, माजी जिल्हा परिषद सदस्य एकनाथ देशेकर, अमित जाधव, माजी पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा खरत, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे यांच्यासह कृष्णा पाटील, संतोष पाटील, शिवाजी दुर्गे, महेश पाटील, विजय मुरकुटे, डॉक्टर संतोष आगलावे, विचुंबे सरपंच प्रमोद भिंगारकर, विद्याधर मोकर, विद्याधर जोशी तसेच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। एकला माझा ज्याला राष्ट्राची हो जाण, ना नावा पुरता हिंदू अवघ्या हिंदुत्वाची शान। हा पक्ष एकला माझा ज्याला राष्ट्राची हो जाण, ना नावा पुरता हिंदू अवघ्या हिंदुत्वाची शान। शिवछत्रपती रक्तात आमच्या हृदयी पावन राम, संस्कार आम्हावर संघ शक्तीचे सार्थ हो अभिमान। हा देश घडविण्यास सदैव तत्पर पक्ष भाजपा। पनवेल तालुका आणि शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयापासून ढोल ताशांच्या गजरात आणि घोषणांसह रॅली काढण्यात आली। ही रॅली पनवेल तहसीलदार कार्यालयात पोहोचून निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले। वाटेने निघालो देश आम्ही घडवाया, ही शिक्षण संस्कृती फुलवू राष्ट्रासाठी। विज्ञान असो वा तंत्रज्ञान रुजवू देशासाठी, भारत आत्मनिर्भर करण्यासाठी समर्थ भाजपा। ध्वज देशाचा सन्मानाने रोविला हो अटके पार, या प्रगल्भ भारत भूमीचे हो भूनी शिल्पकार। ध्वज देशाचा सन्मानाने रोविला हो अटके पार, या प्रगल्भ भारत भूमीचे हो भूनी शिल्पकार। या सशक्त राष्ट्राची गेली हो पायभरणी, तर सुजलाम सुफलाम भूमी ही पावन जगण्यासाठी। उज्ज्वल भारत बनविण्याचा हा ध्यास एकला माझा। इथे प्रत्येकाला मान मिळे तो थोर असो वा लहान, कार्यकर्त्यांना सन्मान मिळे निष्ठेची ठेवून जाण। इथे प्रत्येकाला मान मिळे तो थोर असो वा लहान, कार्यकर्त्याला सन्मान मिळे निष्ठेची ठेवून जाण। या भारत भूमीशी जुळली ही नाळ ऐसी। मंगळवारी केळवणे जिल्हा परिषद मतदारसंघातून मंगेश वाकरीकर आणि वावंजे जिल्हा परिषद मतदारसंघातून कमला देशेकर, वावंजे पंचायत समिती गणासाठी आरती कुणाल काटे, चिंद्रण पंचायत समिती गणातून अंकुश खेर यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। उर्वरित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणातील उमेदवार बुधवार दिनांक 21 जानेवारी रोजी अर्ज दाखल करणार आहेत। नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 21 जानेवारी असून छाननी 22 जानेवारी रोजी होणार आहे। 5 फेब्रुवारी रोजी मतदान तर 7 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार असून VK हायस्कूल पनवेल येथे मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे। वेगवेगळ्या कारणामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या। अखेर या आता एकाच वेळेला या निवडणुका लागल्यात। आपण पाहतोय नगरपालिका निवडणुका झाल्या, महापालिकेच्या निवडणुका झाल्या आणि आता ग्रामीण भागासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका देखील 5 फेब्रुवारीला मतदान होते।
आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आमच्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज या ठिकाणी भरलेले आहेत. काही फॉर्म आम्ही उद्या भरणार आहोत आणि येणाऱ्या 5 तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला आम्हाला चांगलं यश या मतदारसंघांमधली जनता ही निश्चितपणानं देईल, आम्हाला आशीर्वाद देईल, हा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे. भारतीय जनता पार्टी युतीच्या माध्यमातून काय निर्णयाच्या पावलाकडे गेलेली आहे? नाही, भारतीय जनता पार्टी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करते. युतीच्या बाबतीमध्ये आम्ही राष्ट्रवादीच्या बरोबरी चर्चा केलेली आहे, शिवसेनेच्यावरही चर्चा केलेली आहे, पण राष्ट्रवादी आणि शिवसेना हे एकत्रित या जिल्ह्यामध्ये निवडणूक लढवत नाही आहेत. त्याच्यामुळे नेमकं कोणाबरोबर युती करावी, कोणाबरोबर युती करत असताना त्याच्यामध्ये आम्हाला जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना निवडणूक लढवता येईल, विशेषत्वानं दक्षिण रायगडमध्ये या संदर्भामध्ये एकमत न झाल्यामुळे आधी फॉर्म भरायचे आणि त्याच्यानंतर याबाबतीचा निर्णय करायचा असं आमचं ठरलेलं आहे.